नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे सुंदर मी होणार या नाटकाच्या पुनरुज्जीवनाचं आणि आनंदाची गोष्ट ही आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते विद्याधर जोशी आज आपल्यासोबत आहेत आणि अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा ते रंगभूमीवर येतात. नमस्कार विद्याधरजी. नमस्कार. खूप आनंद होतोय. तब्येत कशी आहे तुमची ते आधी सांगा. अशी आहे, बरी आहे. बरी आहे. काय वाटलं तेव्हा पुन्हा एकदा आपल्या घरी आल्यासारखं वाटतं तेव्हा? नाही, आजारपणानंतर नाटक मिळणं आणि नाटक करणं याच्यासारखी खरोखर आनंदाची गोष्ट नाही. याचं कारण त्या संपूर्ण आजारपणाच्या पिरियडमध्ये, नंतरच्या विश्रांतीच्या पिरियडमध्ये माझं सगळं आयुष्य हे गोळ्या, स्वतःची तब्येत, आजारपण याचा विचार करण्यातच जायचं. आता एक मला नाटकामुळे एक वेगळा विचार माझ्या डोक्यामध्ये येतो. वेगळा एक आम्ही रिहर्सल करताना त्या प्रोसेसचा आनंद असतो, त्या एकूण प्रवासाचा आनंद असतो, तो अनुभवाला मिळतो. त्याच्यामुळे एक स्वतःमध्ये एक ज्याला आपण सकारात्मक भावना, पॉझिटिव्ह एनर्जी जी म्हणतो, बरोबर, ती निर्माण होते. आणि मला वाटतं कोणत्याही माणसाच्या मनामध्ये सकारात्मक भावना निर्माण होणं हे एकूणच त्याच्या तब्येतीकरता चांगलं असतं. त्यामुळे खूप बरं वाटतं मला. रंगभूमी हे टॉनिक आहे असं आपण जे म्हणतो. नक्कीच नक्कीच. आणि पुलंच्या नाटकात काम करताना नेमक्या काय भावना आहे? हो, तेच मला म्हणायचं होतं मगाशी की आजारपणानंतर कुठलंही नाटक मला चाललं असतं, त्यात पुलंचं नाटक मिळालं म्हणजे आपण म्हणतो ना की सोने पे सुहागा, तसं झालं. त्यामुळे पुलंचं नाटक एक ती भाषा आता अलीकडे बोलायला मिळत नाही त्या प्रकारची. ती काही जगावेगळी भाषा नव्हती, त्या काळातली ती भाषा होती. त्या काळात ती नवीन कदाचित वाटली नसेल, पण आजच्या काळामध्ये तशी भाषा ऐकायला मिळणं किंवा ते काव्यात्मक भाषा आहे. काही पात्रांच्या तोंडात तसे संवाद आहेत, त्याच्यात एक गोडवा आहे, तो आपल्याला ऐकायला मिळणं आणि ते बोलायला आपल्याला मिळणं हे नक्कीच आत्ताच्या ह्याच्यामध्ये जरा दुर्मिळ आहे. तो आनंद आहे. तुमची व्यक्तिरेखा कोणती आहे? त्याच्यामध्ये डॉक्टर पटवर्धन म्हणून एक कॅरेक्टर आहे, जे संस्थान आहे पूर्वीचं, जे खालसा झालं आहे. त्यांचे महाराज आहेत, त्यांचं कुटुंब आहे, त्यांना 4 मुलं आहेत, पत्नी त्यांची वारलेली आहे. आणि त्या 4 मुलांची हे जे फॅमिली डॉक्टर आहेत त्या संस्थानचे, त्या संस्थानाच्या त्या मुलांबरोबर या डॉक्टरांचे अतिशय जिव्हाळ्याचे, ममत्वाचे असे संबंध आहेत. त्यामुळे ती 4 मुलं आणि डॉक्टर त्यांचं एक वेगळं नातं, वेगळं भावविश्व तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल, जे खूप गोड आहे. ते गोड आहे असं दाखवायचा मी प्रयत्न केला. वा, फारच छान. आणि रसिक चाहत्यांच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत, देवाचे आशीर्वाद आहेत. तुमची तब्येत अशीच चांगली राहो ही आपण प्रार्थना करूया आणि आपण प्रेक्षकांना आवाहन करूया की सुंदर मी होणारला प्रतिसाद द्या. चॅनलला सबस्क्राईब करूया. आपण प्रेक्षकांना आवाहन करूया की सुंदर मी होणारला उत्तम प्रतिसाद द्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.